राज्य सरकारने मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी नवा जी.आर. काढत जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं. जरांगे पाटलांनी मराठ्यांचा विजय झाल्याचं म्हणत या नव्या शासन आदेशाला संमती दिली. पण मराठा समाजातीलच काही अभ्यासक आणि जरांगेंच्याच काही पाठीराख्यांनी या जी.आर.वरती संशय उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. जरांगेंचा स्वीकार, जवळच्यांचाच का नकार? हा शासन निर्णय नव्हे, केवळ माहिती पुस्तिका. विनोद पाटील सरकारी जी.आर.वर असमाधानी. जरांगेंचे समर्थक योगेश केदारांचीही नाराजी. ओके, जिंकलो रे राजा हो आपण. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी उपोषणास्त्र उगारणाऱ्या मनोज जरांगेंची सरकारनं मराठा आरक्षणाचा जी.आर. दिल्यानंतरची ही प्रतिक्रिया. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंना मुंबईच्या आझाद मैदानात 5 दिवस उपोषण करावं लागलं. सरकारनं या उपोषणाची दखल घेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा नवा जी.आर. काढत त्यावर तोडगा काढला. या जी.आर.नुसार मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार असल्याचं सांगत सरकारनं जरांगेंचं उपोषण सोडवलं. जरांगेंनीही या जी.आर. नंतर मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा करत विजयी गुलाल उधळला. माझे विषय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. पण आझाद मैदानात उधळलेल्या गुलालाचे रंग कमी होत नाही तोच. जरांगेंचे कट्टर समर्थक असलेल्या ॲडव्होकेट योगेश केदार यांनी सरकारनं फसवणूक केल्याचं म्हणत जी.आर.वर आक्षेप नोंदवला. त्यामुळे एकीकडे जरांगेंसह मराठा कार्यकर्ते जल्लोष करत असताना जरांगेंच्या जवळच्याच व्यक्तीनं जी.आर. अमान्य केल्याचं दिसतंय. पण सरकारच्या जी.आर.वर आक्षेप घेणारे योगेश केदार एकटेच नाहीयेत. मराठा आरक्षणासाठी याचिका करणाऱ्या विनोद पाटलांनी देखील जरांगेंनी जो शासन अध्यादेश स्वीकारत विजयाचा नारा दिला त्या जी.आर.वर ताशेरे ओढले. सरकारनं दिलेला हा निर्णय नसून फक्त माहिती पुस्तिका आहे असं म्हणत विनोद पाटलांनी हा जी.आर. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी निरर्थक असल्याचं मत नोंदवलं. तर कागद बघितल्यानंतर त्याच्या सखोल खालीवर बघून वकिलांची चर्चा केल्यानंतर जी माहिती समोर आली, हा कुठलाही शासन निर्णय नाही. ही माहिती पुस्तिका आहे, माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं. मराठा कुणबी, कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967 पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याचा अर्थ कृपया माझ्या समाज बांधवांनी असं घेऊ नये की उद्या आपण अधिकाऱ्याकडे जाऊ आणि अधिकाऱ्यांकडे अर्ज करू आणि अधिकाऱ्यांना सांगू की तो आम्हाला अर्ज स्वीकार आणि आम्हाला सर्टिफिकेट द्या. असं होणार नाही. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्या नोंदणीवाल्यांना सर्टिफिकेट मिळत होते, त्या नोंदणीवाल्यांना सर्टिफिकेट मिळतील. ह्या निर्णयामुळं हा निर्णयच मुळात झालेला नाही, त्यामुळे याचा काही फायदा होईल मला असं वाटत नाही. एकीकडे ओबीसी नेत्यांमध्ये सरकारच्या मराठा आरक्षण जी.आर. विषयी नाराजी आणि संभ्रमाची स्थिती असताना ज्यांच्या आरक्षणासाठी हा जी.आर. निघाला त्या मराठ्यांमध्येही काही प्रमाणात साशंकता दिसून येऊ लागली आहे. पण आपल्या समाज बांधवांचा या जी.आर.वरचा आक्षेप जरांगेंना मान्य नाहीये. किंबहुना आपल्या अभ्यासकांची दुकानं बंद झाल्याचा टोला लगावत जरांगेंनी विनोद पाटील आणि इतरांचे आक्षेप झुगारून लावले. काय असतं काहीला नासकी सवय लागलेली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. मारामाऱ्या झाल्या पाहिजे. यांना जी.आर. निघाला याचा आनंद नाही, मराठी मोठी झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नासके स्वप्न असतात. हे बाजूला गेल्याशिवाय आपले दुकानदाऱ्यात चलत नाहीत. काही बोला पण बोला, अरे मी आहे ना. खरं तर सरकारनं मराठा आरक्षणासाठी जी.आर. काढत जरांगेंच्या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढला. पण आता जी.आर.चे अंतरंग हळूहळू समोर येऊ लागले. मनोज जरांगेंसह बहुतांश आंदोलक या जी.आर.वर समाधानी असले तरी मराठा समाजातून याविषयी संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे हा नवा शासन निर्णय
खरंच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यशस्वी ठरतो का की वाशीप्रमाणे इथंही जरांगेंच्या नशिबी निराशा येते हे त्या काळात स्पष्ट होईल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.